हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण चाललो आहोत कुकडेश्वर मंदिराकडे, जे आहे जुन्नरमध्ये. जुन्नरपासून 15 किलोमीटर अंतरावरती, 15 ते 18 किलोमीटर असेल साधारणपणे. आणि हे जे मंदिर आहे हे 12व्या शतकातील आहे असं सांगितलं जातं. आणि खूप पुरातन मंदिर आहे, जे 1100 वर्ष जुनं आहे. सो आपण चाललो आहे कुकडेश्वर मंदिराकडे. आता हे समोर जे दिसतंय ते आहे चावंडचा किल्ला. सो इथे पेमगिरीचा किल्ला आहे, बावधनचा किल्ला आहे. आणि जुन्नरमध्ये सगळ्यांना माहीत आहे की शिवनेरी किल्ला आहे. तसंच या शिवनेरी बरोबरच इथे असे बरेचसे लहान मोठे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे खूप सारी झाडी होती, याच्यामध्ये असे वनस्पती, औषधी वनस्पती, त्याच्यानंतर फुलझाडे, त्याच्यानंतर फळझाडे, अशी अनेक प्रकारची वेगवेगळी झाडं दिसली. त्याच्यानंतर कौलारू घरं दिसली मला, मातीची घरं, जी आता खूप रेअरली बघायला मिळतात. आणि हे गावाकडचं वातावरण तर मला खूप जास्त छान वाटलं. तर इथे खूप कमी झाली आहेत आत्ता झाडी. म्हणजे माझी मम्मी सांगते की ती जेव्हा लहान होती तेव्हा इथे प्रचंड खूप मोठं घनदाट जंगल होतं. दोन्ही बाजूनी जंगल होतं, दोन्ही बाजूनी झाडी होती. पण आता ती झाडी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतात. तर इथे मला जाताना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शेती आणि भातखाचरे जास्त प्रमाणात दिसली. तर इथला आंबेमोहर हा तांदूळ खूप प्रसिद्ध आहे असं म्हटलं जातं. आणि तसेच इथे रानमेवा पण आहे, करवंद, जांभूळ, असे बरेच गोष्टी तुम्हाला इथे चाखायला मिळतील, त्यांची चव. तसेच चुलीवरचं जेवण, गरमागरम भाकरी, पिठलं, असे इथे खूप सारे प्रसिद्ध जेवण आहे जे तुम्हाला चाखायला मिळेल तुम्ही इकडे आल्यावरती. तर खूप सुंदर वातावरण तुम्ही बघू शकता. अजिबात कशाचंच प्रदूषण नाही, काही नाही. एकदम सुंदर, शांत, थंड वातावरण आहे या ठिकाणी. निसर्गरम्य वातावरण आहे पूर्णपणे, आणि मला प्रचंड आवडलेलं आहे. सो आता फायनली आम्ही पोहोचलो आहे मंदिराच्या इथे. आणि हे आहे कुकडेश्वरचं मंदिर, जे तुम्ही पाहू शकता. वाव, मी बघता क्षणी त्याच्या प्रेमात पडणे. संपूर्ण दगडाचं बांधकाम आहे आणि हेमाडपंथी हे प्रकारचं मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता. हा आहे एंट्रन्स, आणि इथे रिनोव्हेशन चालू आहे मंदिराचं. सो त्याच्यामुळे इथे सगळीकडे साईडला दगडं वगैरे पडलेले दिसतात तुम्हाला, त्यांचं बांधकाम चालू आहे. हा जुन्या काळातला त्रिशूळ मला दिसला सुरुवातीला. आणि तुम्ही पाहू शकता खूप बारीक कोरीव काम आहे मंदिरावरती. आणि हा त्रिशूळ पण खूप वेगळ्याच प्रकारचा आणि मोठा असा त्रिशूळ होता हा, तुम्ही पाहू शकता. तर मी तो पूर्ण शूट केला आहे व्यवस्थित जवळून. तर बघा, त्याच्यावर मोराची सुद्धा बारीक डिझाईन दिसते, डमरू आहे, नाग पण आहे. आणि खूपच सुंदर आहे. तो खूप जुना असल्यामुळे मला वाटते त्याला थोडा गंज लागला आहे, आणि रिनोव्हेशनमुळे तो त्यांनी साईडला काढून ठेवला आहे. सो आता हे आहे मेन एंट्रन्स. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशा छोटे छोटे मूर्ती, एकदम बारीक कोरीव काम आहे या मंदिरावरती. आणि म्हणजे असं एका नजरेमध्ये तुम्ही बघूच नाही शकत, असं मला कंटिन्यू बघावं वाटत होतं, कारण खूप बारीक बारीक काम होतं त्याच्यामध्ये आणि खूप ऑब्झर्वेशन करण्यासारख्या गोष्टी होत्या. आणि हे बघा, हे खांब आहेत दगडी, संपूर्ण दगडी बांधकाम आहे. आता 1100 वर्ष जुनं हे मंदिर आहे, तरी पण हे अजून असं आहे त्याच अवस्थेत आहे, कुठेही पडलेलं वगैरे नाही आहे काहीच. आणि खूपच सुंदर आहे बघा, तुम्ही बघू शकता. इथल्या मूर्त्या पण जुन्या प्रकारच्याच आहेत, आणि जुन्या काळात केलेलं हे कोरीव काम आहे. एकदम वेगळं आहे, डिफरंट आहे, जे मी फर्स्ट टाईम पाहिलं आहे, फील केलं आहे. आणि इथे म्हणजे उन्हाळा असून सुद्धा आतमध्ये एकदम थंड वाटत होतं मंदिराच्या, एकदम शांत प्रसन्न आहे. आणि ही जी रचना आहे ही जुन्या काळातली आहे. जसं आपण महालक्ष्मीचं वगैरे मंदिर बघतो कोल्हापूरला, रंगनाथचं झालं, तर ते सुद्धा सेम असंच दगडी आहे. आणि हे जे असं कोरीव काम आहे सेम तिथे पण आहे. तर त्या काळची जी स्थापत्यकला होती ती मला वाटते सेम असावी. आणि तर तुम्ही बघू शकता, हा आहे जुन्या गणपती, जुन्या काळातला. इथे छोटासा कोरलेला आहे, क्यूट असा. आणि इथे एक आहे, आणि इथे समोर एक आहे मोठा, पाहू शकता तुम्ही. त्याला कलर दिलेला आहे गणपती बाप्पाला. आणि हे खांब आहेत कोरीव, आणि हा म्हणजे मेन गाभाऱ्याचा प्रवेशद्वार आहे. आणि हे वरती गोल घुमट आहे. आणि ही शंकराची पिंड आहे, महादेवाची, जी स्वयंभू आहे. आणि हे खूप जागृत देवस्थान मानलं जातं. सो खूपच सुंदर आहे बघा, गाभारा किती छान सजवलेली पिंड आहे. खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं, आणि खूपच सुंदर, म्हणजे खूपच सुंदर. मी शब्दात व्यक्त नाही करू शकत, इतकं सुंदर वाटलं मला इथे येऊन. आणि ते कोरीव काम तर मी बघतच राहिले होते. प्रत्येक खांबावरती काही ना काहीतरी तुम्हाला वेगळं कोरलेलं दिसेल, वेगळ्या पद्धतीचं काही ना काहीतरी दिसेल. तर आता ही पिंड आहे, आणि मी आता ही जवळून एकदम शूट केलेली आहे, तुम्ही बघू शकता.
इथे हे पण सगळं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं, जेव्हा यात्रा वगैरे असते तेव्हा महादेवाचा शृंगार करण्यासाठी वेगवेगळे मुख त्यांना लावले जातात. तर आता इथे मम्मी आणि ते पूजा करत होते तेव्हा मी बाहेरचं शूट केलं आहे परत एकदा. सो तुम्ही पाहू शकता हा जुन्या काळातला गणपती जो त्यांनी कोरलेला आहे दगडामध्ये. आणि बघा ना, एवढं जुनं बांधकाम आहे तरी त्याला कुठेही काही झालेलं नाही आहे. तर त्या काळात ज्या सामानापासून हे सगळं मंदिर बनवलं असेल ते किती स्ट्रॉंग असेल. आणि हे दगडी आहे पूर्णपणे, कुठेही सिमेंटचा वापर केलेला नाही आहे. तर आजकालचं आपण बांधकाम बघतो, आजकाल बनवलेले पूल वगैरे लगेच तुटून जातात, पण हे एवढं भक्कम आहे की एवढे वर्ष होऊन सुद्धा, ऊन वारा पाऊस लागून सुद्धा त्याला काहीच झालेलं नाही. आणि एवढं सुंदर मंदिर ते अजूनही जपून ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, एक स्थापत्यकलेचा नमुना म्हणून तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला हे मंदिर असं कुठंच प्लेन दिसणार नाही. प्रत्येक खांबावरती, प्रत्येक भिंतीवरती काही ना काहीतरी कोरलंय. प्रत्येक ह्याच्यावरती वेगवेगळी मूर्ती आहे, नक्षीकाम आहे खूप बारीक. आणि खूपच म्हणजे प्रसन्न वातावरण आहे. इथे आल्यावरती तर मला घरी जाऊच वाटत नव्हतं, असं वाटत होतं मंदिरामध्येच राहावं. आणि खूप सुंदर आहे. त्याच्यानंतर आता मी बाहेर आली मंदिराच्या आणि हे मी पूर्ण मंदिराला फेरी मारली. तर ज्याप्रमाणे आतमध्ये बारीक नक्षीकाम किंवा वेगवेगळ्या मूर्त्या होत्या कोरलेल्या, सेम तसंच बाहेरच्या बाजूनीही ना म्हणजे बारीक नक्षीकाम आणि वेगवेगळ्या मूर्त्या तुम्हाला कोरलेल्या दिसतात. संपूर्ण दगडाचं आहे बघा, तुम्ही बघू शकता वरपर्यंत. एकदम टॉप जो कळस आहे म्हणजे मंदिराला ॲक्च्युली कळस नाहीच आहे हा, कारण हेमाडपंथी पद्धतीचा आहे. सो पण लास्टपर्यंत सगळीकडे काही ना काहीतरी कोरलेलं तुम्ही बघू शकता. सो मम्मीनी मला सांगितलं की जेव्हा